मगाशी आपण त्या लोकांचंही म्हणणं जाणून घेतलं होतं. आपण इथं पाठीमागे पाहू शकतोय. इथं श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे आणि इथंच महाराज कुलवडे ज्यांना मारहाण करण्यात आली होती ते इथंच राहतात. आता आपण आतमध्ये जाऊया आणि सर्वप्रथम आपण त्यांची परमिशन घेऊ, की तुम्ही या गोष्टीवर काय बोलणार आहेत का? का तुमच्यावर काय प्रकार झाला तो मीडियाला सांगणार आहेत का? तर आहेत का महाराज? कुठे आहेत बाबा? वर आहेत. तुम्ही त्यांना सांगू शकता का ते मीडियावाले आलेत म्हणून बातमी करायसाठी? आम्ही मग कुठे थांबू? मामांना बोलवतो मी. हो. मग आम्ही इथं थांबू का? पाय दुखतोय मामाचा. दुखतोय? येता येईल का व्यवस्थित? हो नाही येईन चालता येते त्यांना बोलू. हा ठीक आहे. नाहीतर मग त्यांना पाय दुखत असेल तर त्यांची जर परमिशन असेल तर आम्ही वर येतो. हा विचारून या. तर हे स्वामी भक्त वगैरे असतील ते वर राहतात. पायाला दुखापत असल्यामुळं खाली काही येता येत नाही असं म्हणतायत. ते तिकडे चाललेले आहेत. चांगला मठ दिसतोय. आणि नक्की काय झालं होतं खरोखर हे प्रकरण नक्की काय आहे? कारण की याच्यामध्ये राजकीय अँगल तर भरपूर दिसत आहेत आणि गणेश कवडे हे सुद्धा युवा नेते आहेत आणि त्यांना टार्गेट करण्याचा देखील प्रयत्न होतोय का? किंवा गणेश कवडेला एवढी गरज का लागली का ते ज्या पद्धतीने त्यांनी इतका हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला याची देखील उत्तर आपल्याला जाणून घ्यायची आहेत. चांगलं असं मंदिर आहे. आसपास काही घरं काही एवढी दिसत नाही. इथे एक घर आहे, इकडे घर आहे, ऊसाची शेती आहे, तुरळक लोकवस्ती आहे. तर आता आपण पाहूया काय आहे ते आपल्याला परमिशन देतात का, तोपर्यंत आपण इथं थांबूया. तर आपल्या सोबत आलेला आहे. धन्यवाद महाराज. येऊ का आतमध्ये? अच्छा. आता सर्वप्रथम महाराजांनी आपल्याला सांगितले श्री स्वामींचं दर्शन घ्यायला. श्री स्वामी समर्थ. काय बरं आहे का पाय? कुठं बसायचं आपण? रविवार दिनांक 15/12/2024 दत्त जयंती होती. दत्त जयंतीला आम्ही सायंकाळी 7 वाजता सुरुवात केली. आम्ही 7:20 दत्त जन्मोत्सव साजरा केला. नंतर 7:30 वाजता आमची आरती चालू झाली. ती 8 वाजेपर्यंत झाली आणि 8 ते 10 या वेळेमध्ये आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम केला आणि 10:30 दरम्यान मी माझ्या भक्त निवासच्या रूममध्ये त्या ठिकाणी आराम करायला गेलो. त्या ठिकाणी एक शेवटी आलेले 3-4 सेवेकरी खाली जेवण करत होते आणि मी माझ्या बेडमध्ये झोपलो होतो. दरवाजा माझा उघडा होता. त्यावेळेला डायरेक्ट श्री सुनील जयसिंग कवडे, आमच्या ओझरगावच्या पोलीस पाटील, प्रीती सुनील कवडे, ह्या त्यांचा मुलगा त्या ठिकाणी यश सुनील कवडे. तर ते येत असताना माझी आई त्या ठिकाणी पायरीवर बसली होती आणि पाय माहेरघरमध्ये. तर ती बोलली का तुम्ही चपला घालून कुठं आतमध्ये चाललेत? बरं जेवण चालू आहेत. तर त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष करून त्या ठिकाणी आतमध्ये पहिल्या मजल्यावर ते आले आणि त्यांनी त्या रूममध्ये शोधाशोध चालू केली. तर त्यांच्या मुलाने आयडिया दिली का मी रूममध्ये आहे. मग डायरेक्ट माझ्या रूममध्ये आला आणि त्यांनी डायरेक्ट मला झोपलेल्या अवस्थेत मारायला सुरुवात केली. त्यांनी माझ्या कानावर मारलं, पाठीत मारलं, पायावर मारलं. तो बराच वेळ मारत होता. त्या आवाजाने माझी आई आली. आईनं आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि ज्या पोलीस पाटील ज्या आहेत गावच्या त्या ठिकाणी त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. आईला धक्काबुक्की सुरुवात केली आणि त्या आईला म्हणू लागल्या हे आमचं आहे, ही आमची जागा आहे, आमचं बघतोय, तुम्ही इथून चालते व्हा, म्हणजे खाली करा, हे आमचं आहे म्हणायला लागली. पण त्यांचा तसं वास्तविक संबंध नाही इथं. तर त्यांचं जी शेजारी जागा आहे ती त्यांची जे डॉक्टर मनोहर कवडे आहेत धारणगाव, त्यांच्या पत्नीच्या नावाने ती जागा आहे. ते आपल्या शेजारी पण नाही. पण त्यांचं असं म्हणणं आहे का ही जी जागा आहे ती त्यांच्या हद्दीत येते. प्रायव्हेट मोजणी आणून त्यांनी थोडा अतिक्रमण करायचा प्रयत्न केला, खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला. तर त्या म्हणतात ते आमची जागा आहे, पण ते आमच्या शेजारी पण नाहीत. त्यांचे धीर जे डॉक्टर आहेत ते आपल्या शेजारी आहेत. म्हणजे त्यांच्या भावकीची जागा आहे? भावकी त्यांच्या भावाचीच. त्यांचे भाऊ जे डॉक्टर आहेत नारायणगावला ते आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने जागा आहे. पण ते आतापर्यंत भाऊ आहेत, सख्खे भाव आहेत ते. पण ते डॉक्टर त्यांच्या वाटण्यात झालेले आहेत. डॉक्टर आपल्या शेजारी तो तिकडे आहे, पण ते डॉक्टर किंवा त्यांची पत्नी अजून अद्याप भेटलेली नाही. यांना जमीन करायला दिली त्यांनी, पण हे मालकी हक्कासारखे आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतात.
अजून मूळ जमिनीचा जो मालक आहे शेजारी, तो काही अजून आपल्याला कधी भेटला नाही, कधी बोलला नाही, त्याची काही तक्रार नाही. पण हेच त्या ठिकाणी मालकी हक्क दहशतीनं स्थापन करतात आणि प्रायव्हेट मुलींना अतिक्रमण करायचा प्रयत्न. ठीक आहे, मग त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी मग मी झोपलेलो होतो, त्यांनी ठीक आहे, तुम्ही सांगितलं. आता थोडा मूळचा विषय आला. हा ही जागा मूळ जागा कोणाची? मूळ जागा रामसिंग बाळकृष्ण कवडे यांची. त्यांच्याकडून घेतली होती का? त्यांची आपण 2 गुंठे जागा त्यांनी आपल्या मंदिर दिली आहे. जागा देवस्थानच्या नावाने, स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टच्या नावाने ही जागा केलेली आहे आणि 7-12 वापरा तयार आहे स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टच्या नावाने. पण ते प्रायव्हेट मोजणी आणून त्यांनी या ठिकाणी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मोजणीमध्ये कुठं तिकडं म्हणजे हे जे आपलं मंदिर आहे हे त्यांच्या जागेत निघते असं दिसतंय का? असं नाही, त्यांच्या जागेत ते दिसत नाहीच त्यांच्या जागेमध्ये ते, हां. कारण त्यांना संबंधच नाही. आता ते जर शेजारचा जर विचार केला तर शेजारचा मालक आहे मनोज कवडे किंवा ते मनोहर कवडे त्यांचा भाऊ. मग त्यांचा बोलण्याचं किंवा बोलणं काही अधिकारच नाही. म्हणजे हा. त्यांचं असं म्हणणं आहे की ती जागा आमच्या जागेत मंदिर म्हणजे बांधले त्यांची आहे असं त्यांचं बरं, म्हणणं आहे. तुम्ही आता ठीक आहे, बरं ठीक आहे, त्या ठिकाणी मग संध्याकाळच्या वेळेला मग त्या बाईंनी आईला थोडंसं झटपट करायचा प्रयत्न केला. आईला थोडी शिवीगाळ केली त्यांनी तिथं. आईला धक्काबुक्की केली आणि हे आमचं आहे, तुम्ही असं हक्काने म्हणायला लागल्या. पण ते त्यांचं नाहीच आहे, कारण ते आपले शेजारी नाही किंवा काही नाही. ते झालं. नंतर मग त्यांचा मुलगा माझ्या रूममध्ये आला आणि मला म्हणायला लागला का तुम्ही काही फोन करून लोकांना बोलवणार आहे का इथं. त्यांनी माझ्या हातात जबरदस्तीनं माझा मोबाईल माझ्या हातातून हिसकावून घेतला आणि भिंतीवर टाकला, तर मोबाईल फोडला त्याने. त्याच्यानंतर तो माझ्या अंगावर पण धावून आला आणि अशा पद्धतीने तिघं लोक आम्हाला मारहाण शिवीगाळ करून त्यांच्या घरी परत झाले. नंतर मग रात्रीच्या वेळेला आमचे अध्यक्ष त्यांना फोन केला गेला का बुवा या ठिकाणी मारहाण वगैरे झालेली आहे. कोणी केला त्यांना फोन? आपल्या सेवेकरांनी केला फोन आणि मग ते आले. मग ते निर्णय वगैरे झाला. मग आम्ही इथून रात्रीच्या वेळेला पोलिसांना पण फोन केला. पोलिसांची पण गाडी आली होती या ठिकाणी. मग आम्ही तुम्ही असं इतकं दबून का बोलताय? हां. घाबरले काय तुम्ही? बोला ना असं. नाही. मग आम्ही रात्रीच्या वेळेला 1-1 वाजता ओतूरला गेलो आम्ही. तिथं पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं का तुम्ही मेडिकल करून या. मग आम्ही सरकार दाखवून मेडिकल वगैरे केली. परत आम्ही त्या ठिकाणी आलो तर त्या ठिकाणी मूळ साहेब त्या ठिकाणी नाही, असं त्यांनी कारण सांगितलं. म्हणजे दुसऱ्या दिवशी या. मग आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो आणि मग कालला त्या ठिकाणी दिवसभर थांबल्यानंतर आम्हाला ते FIR त्यांनी सायंकाळी 6 वाजता दर्ज करून घेतलं आणि पुढची कारवाई आता चालू आहे. सर्वप्रथम घरात आले, तुम्ही झोपली होती. हो. तुम्ही पाहिलं कोणला? झोपली होती नाही, ना? हां, मी झोपलो होतो. म्हणजे पूर्ण म्हणजे असं पडलेलं होतं पूर्णपणे. असं झोपलेल्या अवस्थेमध्ये पडलं होतं. माझी दृष्टी तो दरवाजातून आल्यानंतर त्यांच्यावर गेली. तो आल्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट म्हटलं तुम्हाला स्पीकर सांगून पण तुम्ही बंद नाही केला आणि असं कारण गुंतल्याला मारायला सुरुवात केली. आणि दुसरे स्पीकरचं कसं होतं, आपल्याकडं 2011ला पण मंदिर स्थापन केले. प्रत्येक गुरुवारी आपल्याकडं कार्यक्रम असतो, अन्नदान असतं, महाप्रसाद असतो, आरती असते. 2011 पासून सातत्य ठेवले आपण त्यासाठी. आणि गुरुवारी उत्सव म्हटल्यानंतर आपली ती अपेक्षा असते. बरं, त्यांनी 4 ते 5 वर्ष आपला स्पीकर पण बंद केला होता. पण आता काय झाले, आमचे नवीन अध्यक्ष आलेले आहेत जगन्नाथ कवडे. त्यांनी जसं ओझरला गणपतीची महाआरती चालू केली मंगळवारची सकाळची, तशी आपल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये येऊन प्रत्येक गुरुवारची 7:30ला महाआरती चालू केली आहे. त्या महाआरतीला मग गायक लोक आपण बोलवतो. त्याच्यानंतर साऊंड सिस्टीम येते. त्या साऊंड सिस्टीममध्ये आपले 5 यजमान येतात. एक अन्नदाता असतो, 4 बाहेरचे यजमान असतात आणि ती आरती अतिशय मंगलमय वातावरणात पूर्ण होते. त्यासाठी थोडी साऊंड सिस्टीम आपली असते. तर त्याला ते साऊंड सिस्टीम बंद करावी अशी त्याची अपेक्षा होती. परंतु एवढा मोठा 300 लोकांचा आनंद, 300-400 लोक आपल्याकडे येतात, त्यांचा आनंद मोठा. काही 3 जणांचं जी काही कुचित बुद्धी आहे तिला दाद न देता आपण त्या ठिकाणी अगदी ती आरती चालू करतो. म्हणजे प्रॉब्लेम त्यांना तुमच्या त्या आरतीचा आणि आवाजाचा होता. आरतीचा आवाजाचा असं काही जास्त हे नाही, पण त्यांच्यात मत्सरभाव आता यांनी आपल्याला आजच त्रास दिला असं काय नाही. 4 ते 5 वर्षापासून हा माणूस रात्रीचा दारू पिऊन येतो, रात्री अपरात्री फोन करतो, टॉर्चिंग करतो, शिवीगाळ करतो, हातात दांडकं घेऊन फिरतो. त्या ठिकाणी मंदिर येतो. रात्री मला 10-10:30 वाजता खाली बोलवलं त्यांनी आणि तिथं मला शिवीगाळ केली. म्हणजे असं फोन करून का त्याला हे आमचं आहे, ही जागा आमची, हे आमच्या जागेत मंदिर बांधले, तुम्ही खाली करा, असं त्याचं ते म्हणणे असतं. आणि ते एका याच्यावर त्याचं काही अधिकार नसताना फक्त दहशत. जवळजवळ माणूस प्रचंड म्हणजे बुद्धिमान आहे, कर्तृत्ववान आहे, पण ती जी कुबुद्धी आहे
स्वतःची वृत्ती जी आहे ती त्रास देण्याची म्हणजे असल्यामुळे राग आहे त्यांच्या डोक्यात, हा, हा. म्हणजे माझ्या जागेत तुम्ही बांधलं म्हणून. बांधलं, पण त्याची जागा नाहीच ना, तो ऍक्च्युली शेजारी पण नाही मग आपला. ते कोण राम काय नाव घेतलं? रामसिंग बाळकृष्ण खोडे ते त्यांचे काय- चुलत चुलत भाव आहेत ते त्यांचे. त्यांनी नाही केली का? त्यांनी जागा दिली नाही. त्यांनी नाही हस्तक्षेप केला नाही का? ते मयत झालेले ते काका, त्यांचे सुवद्यपत्नी मुलगा असतो या ठिकाणी. आता असं आहे. मुद्द्यावर येऊ, म्हणजे हे कारणाला कारणीभूत आहे एक आता प्रकारे त्यात- जागा आणि 2 नंबरचं आवाज. आवाज. आता ही साऊंड सिस्टीम कसं आहे, त्यांना मेन जागेवर त्याने प्रायव्हेट मोजणी आणून या ठिकाणी अँगल पण टाकले होते, लोखंडी अँगल टाकले होते. ते गाड्या फाडायचे, लोकांच्या पायाला लागायचे, ते शेवटी आम्हाला ते काढावं लागले अँगल. आणि इतका अतिरेक केला की ते प्रायव्हेट म्हणून अँगल लावले. गाड्या पण येत नव्हत्या, माणसांना यायला अडचण व्हायची, लहान मुलांच्या माणसाला पाहायला ते अँगल लागायचे. ते पण आम्ही सहन केलं. म्हणजे जागा त्याने अतिक्रमण केलं जागेमध्ये, काही माझी जागा आहे म्हणून. परंतु ते पण आम्ही बरेच काही दिवस सहन केलं, पण शेवटी ते गप्पा लोकांच्या पायाला यायला त्याला लागायला, जखमा व्हायला लागल्यामुळं ते अँगल काढून ठेवली. इच्छा होती बरं ठीक आहे तुम्ही मोजणी केली ना, मग खाली खड्डा घ्या, थोडंसं ते दगड राहावा, वरच्यावर ते दगड स्पेस ठेवा, त्याला तुम्ही व्हाईट कलर लावा, रेड कलर लावा, त्याच्यावरून गाड्या येतील, माझं तुमचा सिम्बॉल पण राहील, ही अपेक्षा होती. पण त्यांनी टोकदारी अँगल लावल्यामुळं ते गाड्या फडत्या डॉक्टरांची गाडी ते म्हणजे एक दिवस फाटली गेली, मयूर गाडी ती गाडी फाटली म्हणजे गेली. त्यांनी अँगल लावले, चुकीचे लावले, चुकीचे आणि लावले. त्यामुळे तुम्हाला ते काढणं भाग भाग पडलं. पडलं. बरोबर बरोबर. कुणी कुणी मदत केली अँगल काढायला? नाही नाही, आमच्या इथे ट्रस्टीने काढले. कोण? ट्रस्टी आमचे गणेश भाऊ होते, विनोद भाऊ होते आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष, यांनी तो निर्णय घेऊन ते अँगल काढावं लागले आम्हाला ट्रस्टी विश्वस्तांना, कारण ठीक. ते लोकांना त्रासदायक होते. हा तो ठीक एक- आहे, गाडी तो एक- पंक्चर तो एक- वगैरे होत असं. हा, त्यांच्या तर डोक्यात तो एक राग असणार आहे. आणि मेन वाद आहे का ते जागेचा आहे, म्हणजे तो अतिरेक करून ते अतिक्रमण करून ती जागा स्वतःची असं म्हणायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यातून मग स्पीकर वगैरे हे काय तो राहायला लांब आहे, एवढा लांब आवाज पण जाऊ शकणार नाही, म्हणजे एवढं काय विशेष नाही. फक्त ते कारण दाखवून त्याला त्रास देण्यासाठी त्याचं कारण शोधत असतो, आणि ते कारण शोधून तो अटॅक करतो. संध्याकाळच्या वेळेला समजा आपली सेवेकरी आपल्याकडे जेवणासाठी आली गुरुवारचे, त्याच्या हद्दीमध्ये गाडी गेली तर त्या गाडीवाल्यांना शिवीगाळ करणं, मला बाहेर बोलवणं, त्या गाड्या स्वतः बाहेर काढायला लावणं त्याच्या हद्दीमधून, अशी गमत आहे, असं असतं. शिवाय गुरुवारीच नेमकी उत्सव असला का दारू पिऊन त्रास देणं. त्याच्यानंतर त्याच्या हद्दीमध्ये एक गरीब माणसाची उत्सवाल्याची गाडी गेली होती. तो माणूस फक्त जेवायला मंदिरात आला होता, तो जेवण करून जातपर्यंत त्या ठिकाणी तो आला. त्यानंतर त्या माणसाला त्यांनी मारहाण केली गाडी लावली म्हणून. दुसरे आमचे एक दसरा जयराम शेरकर एकदा गाडी घेऊन आले होते, त्यांच्या हात गाडी लावली, त्यांच्या गाडीची त्यांनी हवा सोडून दिली होती. म्हणजे म्हणजे तुमचा राग तो आलेल्या लोकांना काढतो काढायचा. असं आहे. ठीक मग ते आहे, ठीक असं आहे. त्याचं ते ना, हां. म्हणजे ही काही त्यांनी. आणि दुसऱ्या शेवट त्याचे आता 4 ते 5 वर्षामध्ये त्याचे सगळे जे काही अपराध आहेत ते सगळे आपण पोटात घालतो. हां. तो यायचा, त्रास द्यायचा, मी सगळं सहन करायचा. त्याला अजूनपर्यंत एकही अपशब्द आपण बोललेलो नाहीये किंवा त्याच्याविषयी तक्रार पण केली नाही. माझ्या स्वामी भक्तांना तो इतका अत्याचार करतोय याची कल्पना पण त्या ठिकाणी दिली नाही, का स्वामी भक्तांना मध्ये चिड येईन, राग येईन, पण त्याचे अपराध मी एकटा सहन करत होतो. परंतु आता त्याविषयी तो रात्री आला आणि त्याने जी मारहाण केली त्या आवाजानं माझी आई आली, त्या आमच्या साफसफाई करणाऱ्या महिला रवळीत आहे, त्यांनी ते बघितले त्या आवाजाने, आणि म्हणून त्यांनी तो गजबजा केला, काय ना मारहाण होते. नाहीतर मग त्या ठिकाणी त्याचे सगळे अपराध पोटात घालून हे वातावरण शांत कसं राहील याचा मी विचार करत होतो आतापर्यंत. पण त्याचा अतिरेक झाल्यामुळं ते आमच्या स्वामी हा, हे भक्तांना आवाज उठवणं भाग पडलं. आवाज तो त्याच्या कुठं विरोधात- लागलं तुम्हाला? कुठं लागलं? मला त्यांनी कसं आहे थोडंसं इकडं गालावर एक 2-4 चापट मारलं, पाठीवर मारलं होतं, आणि इकडं कुठं? याच्या इथं कानावर मारलं का? इथं असं थोडंसं, म्हणजे आता सुजलंय का काय असं? थोडंसं काल सुजू होती, आता तिसरा हा, दिवस बसेल. आजला ना, हा. कारण अजून? आज कोण रविवारी, आणि मांडीवर त्या ठिकाणी मारले गेलं. मग ते जराशी मुक्का मार येतो आतमध्ये. म्हणजे हे मुक्का मार दिले. मुक्का अजून मार कुठं झाला. लागले? नाही. इथं हा. इथं कानावर एक- कानाखाली मार राहिला, पाठीवर ते मारत राहिला, आणि मांड्यावर मारत राहिला. मांडवून काय मारलं? तेच आता ते पायात बूट वगैरे होते, त्यांनी तो मारत राहिला, हाताने. हाताने बोटाने असं दोन्ही पण. ते अजून? कारण ते चपला घालूनच वर आले होते ना, असं. म्हणजे हा. लाथाबुक्क्यांनीच मारले मारलं होते. तुम्हाला. हो. का आवाज का बंद केला नाही? एवढंच फक्त एक शब्द स्पीकर का लावला, डायरेक्ट सुरुवात केली. आणि त्याचा हाच निस्ता नाही. आज फक्तांनी कसं आहे, ते 4 ते 5 वर्षापासून खूप त्रास आहे आपल्याला, ठीक आहे. आता पण मानसिक त्रास तुम्ही आहे, राग शारीरिक हा त्रास तुम्ही आहे. सहन करत होते, ही तुमची चूक होती. हो, नक्कीच. ठीक आहे. म्हणजे कसं अजून- केलं, त्याला असं वाटलं का हा माणूस बुवा आपल्याला काही बोलत नाही, जसं वागत नाही, मग त्याचं ते वाढत गेलं पूर्णपणे. आणि त्या दिवशी कसं झालं का त्यांनी स्वतः म्हणजे अगदी मारहाणीपर्यंत प्रकरण गेल्यामुळं मग ते बोलायची वेळ आली किंवा आमच्या स्वयंभक्त तुमच्या कानाखाली मारलं, इकडं आहे, पाठी इकडं मारली, मार- मांडी अजून मारली. कुठं मारहाण झाली? नाही, एवढंच ह्या ठिकाणीच तो मारत राहिला तुमच्या मला. आई पण इथं तुमच्या सोबत राहतात. हा, आई आहे ना माझी आई, त्यांना वयस्कर कुणी मारलं? 80. आईला धक्काबुक्की झाली जास्त.
कुणी केली? त्या बाईनं केली. त्या पोलीस पाटील बाईने धक्काबुक्की केली पाटलींनी? आणि आईला तिला शिव्या पण दिल्या. आता ही माता आहे आपल्या समोर, त्याला कसं बोलावं, काय नाही, हे माझं आहे, खाली करा. तिरडे म्हातारडे, तू बोलू नको, हे करू नको, हे माझं आहे, तुम्ही खाली करा, अशी स्वतः पोलीस पाटील बाई त्या ठिकाणी आईला बोलत होते. असं आहे. तुमचं आणि- कुठं रक्त वगैरे आलं नाही ना? नाही, रक्तच नाही. नाही. हां. बरं ठीक आहे, तुम्ही आता गुन्हा दाखल केलेला आहे. हो हो हो, गुन्हा दाखल केला. हां, आता मला सांगा का जो आवाज वगैरे होतो हां. साऊंड सिस्टमचा, बरोबर बरोबर. ते काय आहे मग नक्की? मग गणेश कवडेंनी का सांगितलं तुम्हाला आवाज स्पीकर लावा म्हणून? नाही, आता कसं होतं, प्रत्येक गुरुवारी आपला उत्सव असतोच आहे, पण महाआरतीला थोडंसं साऊंड सिस्टीम असल्यानंतर अलगध्यानामध्ये व आरती चांगली होती, मंगल वातावरण. आता काही लोक बाहेर उभे असतात, काही लोक त्या हॉलमध्ये असतात अलगध्यानामध्ये. आता इथं जर आपण आरती बोललो तर फक्त मंदिरातच ऐकायला येईल, पण बाहेर जे लोक उभी आहेत त्यांना साऊंड सिस्टीम आरती ऐकायला गेली पाहिजे. किंवा ते बाहेर तिकडच्या हॉलमध्ये काही लोक असतात, त्यांना तो तेवढा पुरं तरी आवाज ते मंगल वातावरण तयार झालं पाहिजे ना. मग त्याकरता आपल्याला ती साऊंड सिस्टीम लावावं लागते. आणि दुसरी अशी गोष्ट, लोकांना जेवायला बसा, काही सूचना द्यायच्या असतात, काही वाढणाऱ्यांना सूचना द्यायच्या असतात, बुवा बादल्या आणा, पदार्थ आणा, नाही, वाढा. पण तो आवाज खूप मोठा करता तुम्ही, नाही असं म्हणणं आहे त्या लोकांचं. नाही, आवाज वगैरे मोठा नसतो, आवाज कमीच असतो. त्यांचं मेन जे आहे द्वेष, मत्सर अलगध्यानामध्ये आणि त्रास देण्याची वृत्ती, हा त्यांच्यात तो स्वभाव भरलेला आहे. आता शेजारी माणसं नाहीत का आपल्या, हे बघा, शेजारी कुटुंब हा, आहे, तिकडं एक घर सुद्धा आहे. आहे, इकडं कुटुंब आहे, आहे. पुढं या लोकांच्या काही तक्रारी नाही अलगध्यान, त्यालाच काही इतक्या लांब राहून तक्रार करते. आता हा माणूस पुढं बाळकृष्ण त्याचं हार्टचं ऑपरेशन झाले, तरी तो माणूस देवासाठी तेवढं सहन करतोय अलगध्यानामध्ये. ते मी आणि मगाशी एक आरोप केला होता त्या लहान मुलांनी, त्यांच्या काय नाव आहे त्या मुलाचं? त्याचं नाव यश सुनील कवडे. त्यांनी माझा मोबाईल, त्यांनी माझ्या अंगावर धावायचा प्रयत्न केला आणि माझ्या हातात मोबाईल होता, तो त्याची ताकद लावून त्यांनी हिसकून घेतला, मी देत नव्हतो. हा. त्यांनी हिसकून तो मोबाईल घेतला आणि भिंतीवर फोडला. आहे का मोबाईल तुमच्या आहे ना, मी दुरुस्त करून आणला होता तो मोबाईल. बघू बरं. हे पण मोबाईल, त्याचे हे सिम वगैरे सगळे पडले होते रूममध्ये, त्या हे दुरुस्त करून. फुटलंय, हे त्यामुळेच फुटलंय का? हा तिकडं स्क्रॅचेस गेले. हा आता आणि याचं काय हे झालंय का? आता इथं जे मोबाईल शॉप आहे गावामध्ये, त्या मोबाईल शॉपीमध्ये जाऊन ते दुरुस्त करून आणले मोबाईल. मोबाईलचं काहीतरी दुखापत केलेली दिसून येत आहे. हो, हे सगळं मोबाईलचे हे काचा झालेलं वगैरे आहे, डाऊन झालाय. काचा डाऊन आणि झाली. त्याची 2 सिम कार्ड पडून गेली होती रूम मध्ये. आणि इकडं ते पण पण घेतलं. स्क्रीन ओपन झालेली आहे. हो. काय नीट काय कोणी केलेलं नाही वाटतं. हा. आणि मागच्या बाजूचा हा जो पार्ट आहे हा पूर्ण निघाला होता, सफेद पॉइंट. आता पोलिसांकडे तुम्ही गेला होता, तर काय मिळालं का नाही तुम्हाला? हे बघा, आता आपण तक्रार दाखल केलेली आहे, मग त्यांचे जे काही कायदेशीर प्रोसिजर असेल ते करतील आणि मग त्या आरोपींना अटक करून त्यांचं जे काय ते करतील. तसं काही नाही. आणि माझं त्या जो मुलगा आहे तो सुनील, जो अत्याचार करतो, एकच इच्छा आहे की त्याच्या अंतःकरणाची दुराचारी वृत्ती आहे, त्रास देण्याची वृत्ती आहे, ती नष्ट हो. त्याच्या अंतःकरणामध्ये सद्भावना जागृत हो आणि स्वामींच्या त्या ठिकाणी त्यांचा वास त्याने आपल्या स्वामींना जवळ करून त्याचं जीवन सुखमय हो अलगध्यानामध्ये. तो जे आता आपल्याला हे करतोय, त्याला आता काही शिक्षा झाली, ते काय होईल ते होईल अलगध्यानामध्ये, त्यांनी ते करणार नाही. पण त्याच्या अंतःकरणाची जर वृत्ती नाहीशी झाली, दुराचारी वृत्ती, तर इथून पुढं त्याच्या पुढं अशा ज्या काही पोलीस केस होणार आहे, काही घटना होणार आहेत, त्या वाचल्या जातील, त्याचं जीवन चांगलं होईल. त्या कायद्याच्या शिक्षेपेक्षा त्यांनी स्वतःच्या अंतःकरणात दुर्गुण आहेत, गोरगरिबांना त्रास देणं, ज्याच्या ठिकाणी त्यांनी जमिनी घेतल्या त्या प्रत्येक शेजारी त्याचा त्रास आहे. असं कुठं जमिनी घेतल्या? त्यांनी आता त्यालाच विचारा कुठं आणि प्रत्येक शेतकरी तुम्हाला माहिती आणि आहे? दुसरी मला आता माहीत नाही कुठं जमिनीतल्या. दुसरी अशी गोष्ट का तो किती गुन्हेगार आहे हे पोलीस स्टेशन सांगा. तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरुद्ध तक्रार शोधा का ह्या माणसाच्या विरुद्ध किती तक्रार दिली पोलीस स्टेशनला, ते पोलीस स्टेशन सांगन का ह्या माणसाविरुद्ध किती तक्रार दिली पोलीस स्टेशनला. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल का माणूस किती गुन्हेगारी वृत्तीचा आहे आपण सांगण्यापेक्षा. म्हणजे हाताच्या कंगाला आरसा कशाला, पोलीस स्टेशनला रेकॉर्ड मागवा तुम्ही का या माणसाच्या आतापर्यंत किती तक्रारी आलेल्या आहेत. त्याच्यावरून ते लक्षात येईल हा माणूस कसं जीवन जगतोय, कसा दुराचारी वागतोय, कसा त्रास देतोय. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमधून त्याला आता मुबलक ऊसाचा पैसा येतोय, पैसा भरपूर आहे, पण जो पैशाचा वापर जो आहे हा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी. म्हणून त्यांनी हे सगळं त्याची दुराचारी वृत्ती आहे दुसऱ्याला त्रास देण्याची, त्यांनी ती जीवनातून काढून टाकावी आणि एक चांगलं सात्विक जीवन जगावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्या कायद्याच्या शिक्षेपेक्षा त्यांनी स्वतःमध्ये बदल करून लोकांचा गरिबाचा तळतळाट घेणं चांगलं, ते त्यांनी सुधारावं अशी अपेक्षा आहे. गणेश कवडे कसं काय व्यक्तिमत्व? गणेश कवडे एक नंबर व्यक्तिमत्व आहे. त्यांनी गणेश कवडे यांना इथं अध्यक्ष करायचं कारणच आहे 2.5 वर्षामध्ये त्यांनी देवस्थानची जी प्रोग्रेस केलेली आहे, रस्ते चांगले केलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांनी आता महाआरतीची चांगली व्यवस्था केलेली आहे. आणि त्या कमी कालावधीमध्ये, कोरोनाच्या कालावधीमध्ये जे देवस्थान त्या ठिकाणी अधोगतीला गेलं होतं,
जे कर्जबाजारी झालं होतं त्याच्या कालावधीत देवस्थान प्लस पॉईंटमध्ये आलं. जवळजवळ त्यांनी महाआरतीच्या माध्यमातून जवळ 70 ते 80 लाख रुपये देवस्थानला मिळवून दिले होते. असं त्याचं एक कर्तृत्वान मुलगा आहे, एकदम छान. आलं त्यानं म्हणजे समाज निकडे. या ठिकाणी तो आमच्याकडे कुणाचं त्यांनी 3 पोल इथं, एक सोलरचे 2 बल्ब आणि देवस्थानकडून आम्हाला एक लाईटचा बल्ब पण त्यांनी पाठवला. म्हणजे पद नसतानाही त्यांनी इथं चांगली सेवा केलेली आपल्याला आहे. आणि धार्मिक कार्याबद्दल आता कसं आहे, तरुण उमेदवार आहे, पण धार्मिक कार्य करण्याच्या बाबतीत जे काही त्याची सिस्टीम आहे काम करून घेण्याची, मंगलमय वातावरण निर्माण करण्याची, ती अतिशय चांगली आहे. 108 तुमचे म्हणजे होम असतील, होम असणं, जोड्या बसवणं, गणेश याग असेल, असे व्यवस्थित गणेश यागच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी त्या लोकांच्या जीवनातून प्रगती केली. आणि दुसरी अशी गोष्ट, लोकांच्या जीवनात प्रगती झालीच, पण देवस्थानची पण प्रगती केली. त्याच्यामुळे तो एक आयडॉल ठरला. आणि अतिशय देवाचं प्रामाणिक काम करणारा, धार्मिक कार्यक्रम करणारा, ओझरच्या विघ्नहराचा विकास करणारा असा तो मुलगा आहे. पहिले अध्यक्ष होते, पण त्यांनी मंदिर परिसर सोडून बाहेर विकास केला. पण गणेश भाऊंचा असं आहे का, ह्या पहिल्यांदा त्यांनी मंदिरावर फोकस टाकला, मंदिरातलं वातावरण मंगलमय करून घेतलं, होम हवन करून तिथलं वातावरणाचे पावित्र्य वाढवलं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी भाविकांची गर्दी किंवा देवाला दानधर्म, आनंद, हे सगळ्या गोष्टी केल्यामुळं ते म्हणजे येणाऱ्या माणसाला त्यामुळे तुम्ही आता ते इम्प्रेस केलं, मला ते आवडले त्यांचं कार्य. आणि म्हणून म्हटलं आता आपल्याला, आता ही लोक म्हणजे एक स्थानिक लोकांच्या ताब्यात, आता मी किती दिवस जगलं काही सांगता येत नाही, म्हणून पुढची स्थानिक गावची लोक कार्यक्षम व्हावी, त्यांच्या ताब्यात मंदिर द्यावं, या उद्देशाने गणेश भाऊंना मी स्वीकारलं, त्यांना अध्यक्षपद केलं. दुसरं करतो विनोद घेगडे म्हणून कर्तृत्वान मुलगा आहे, त्यांना उपाध्यक्ष केलं. आणि ज्यांना देवस्थानचा कारभाराचा अनुभव आहे, गणेश भाऊंच्या समजा दशरथ मांडे सचिव आहेत माणूस, तर त्यांना त्यांच्यावरती जबाबदारी टाकून मी आता त्या ठिकाणी देवकार्यासाठी मुक्त झालेलो आहे. स्थानिक लोकांना जबाबदारी टाकलेली आहे आपण देवस्थान ट्रस्टची. आपलं 2013 देवस्थान ट्रस्टचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारायचं कारण असं आहे की ती जी लोक म्हणतात गणेश कवडेजी त्यांचा काहीतरी वाद आहे, हा तो त्यांचा वैयक्तिक वाद आला. आणि काय केलंय गणेश कवडेंनी, तुम्हाला एक हे तयार केले तुमच्या आडून, त्यांची जिरवाईसाठी प्रयत्न चालू केलेत असं ते म्हणतात. आता कसं आहे माहिती आहे का, जिरवायसाठी वगैरे काही नाही, हा माणूस धार्मिक कार्यक्रम करतोय, मंदिरापुरतो व्यवस्थित करतोय, अलग ध्यान आहे. पूर्वीचे त्यांचे काही वाद असतील त्याचं काय नाही, पण आपल्या मंदिराची प्रगती होण्यासाठी आणि कर्तृत्ववान माणूस ही जसं विघ्नहर देवस्थान पुढे घेऊन गेलं, तसं स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट पण पुढे गेले. त्या ठिकाणी शेजारी आपलं भक्त निवास आहे, G+3 G+2चं म्हणजे नाही आता ठीक आहे, गणेश कवडेंनी चांगलं काम केलेलं आहे, त्याबद्दल काही वाद नाही. पण त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्हाला फक्त वापर तुमचा केला जातोय, गणेश कवडे वैयक्तिक खुन्नस काढण्यासाठी त्या ट्रस्टवर आले, अध्यक्ष झाले, आणि तुम्हाला हे करून ते त्यांना त्रास दिला. नाही, गणेश कवड्यांची जी चॉईस आहे ती स्वतः मी केलेली आहे, अलग ध्यानामध्ये. त्यांचं ते मी स्वतः त्यांची चॉईस केली. आरोप ते चुकीचे, एकदम चुकीचं, काहीच प्रश्न नाही अलग ध्यानामध्ये. कारण हा मुलगा चांगलं काम करतोय, कर्तृत्वाने अलग ध्यानामध्ये. पण गणेश काम करत असताना अलग ध्यानामध्ये त्यांच्या मनात कुठंतरी द्वेष, मत्सर, ईर्ष्याभाव असा त्याच्याबद्दल असावं, गणेशबद्दल, म्हणून ते असं ते बोलतायत. दोघांचा बी इगो प्रॉब्लेम असावा असं वाटतं. त्याच्यामुळे त्यांना तसं वाटतंय गणेशबद्दल. आपण कसं करतोय, आपण त्याच्याकडं ज्याचे सद्गुण आहे चांगलं त्याच्यावर फोकस टाकतोय, असे गमत आहे. आपण बघा एखाद्या व्यक्तीकडे जर चांगल्या नजरेने बघितलं तर आपल्या चांगल्या, वाईट नजरेने बघितलं तो माणूस चांगला असला तरी वाईट नजरेने बघितलं जातं, असं आहे ते. मनात बिंबलं म्हणजे ते वाईटच विचार करतात. अलग ध्यानामध्ये कसं आहे, कारल्याची भाजी जी आहे या आरोग्याला पोषक आहे, थोडी कडू पण आरोग्याला पोषक आहे. पण त्याच्याकडे जर आरोग्य दृष्ट्या बघितलं तर माणूस भरपूर खातं, आणि ती कडू आहे म्हणून चांगलं पण पदार्थ आपण टाकून देतो. तसे काही विचार जे आहेत ते पण असेच, आपण ते चांगल्या पद्धतीने स्वीकारले गेले पाहिजे. अलग ध्यानामध्ये काय झालं मग, तुमच्यावर हल्ला करण्यात आला त्या लोकांनी, त्याचा आज त्यानंतर मग काय झालं तिथं, काय तुम्ही लोक तिथं गेलो होतं का जाब विचारायला? मी नाही गेलो जाब विचारायला. ते गणेश भाऊ आले होते, मग त्यांनी तो बाहेर काय डिसिजन घेतला, त्यांनी पोलीस स्टेशनला फोन वगैरे केला होता. पोलीस स्टेशनची ती वाट पण बघत होते. पोलीस स्टेशनची वाट बघता ते म्हटले आता ते जाऊन त्यांना आपण जाब विचारू का तुम्ही का मारले म्हणून त्या ठिकाणी ते लोक गेटवर गेलेली होती असं म्हटलं. पण ते गेट काय त्यांनी उघडलेलं नाही आहे. गेट उघडले, गेटचे सगळे बाहेरच होते, लोखंडी ग्रिलच्या ते सगळे बाहेर लोक उभे होते. फक्त त्याला ते हाक मारून बोलत होते का तू ये, त्यांना जाब विचारायचा होता का तू का मारहाण केली म्हणून, अशा पद्धतीनं. त्यांनी असा आरोप केला ते गणेश कवडे आणि तो जमाव शिवाय देत होता. तर त्यांनी असा आरोप केला की गणेश कवडे आणि तो जमावना त्यांना शिवीगाळ करत होता. आता हे बघा, आणि
त्यांनी जर आपल्याला मारहाण केलेली हा. आहे, बरोबर आहे, समोरचा व्यक्ती पूर्णपणे अपराधी आहे किंवा त्यांनी गुन्हा केलेला आहे आणि त्याला आपल्याला जाब विचारायचा आहे, तो जर येत नसेल तर त्या ठिकाणी कुठं मग त्याला हार तुरं नारळ असं घेऊन जायचं का, मग तू चांगलं काम केलं आहे, तुझा सत्कार आहे. एक माणसाचा त्यावेळेला कसा राग अंतकरणात असतो. रागच असतो, तो राग त्या ठिकाणी कसं होतो, प्रगट होतो अलग ध्यानामध्ये. तसं त्या मुलांहून तसं होणं साहजिक आहे, ते झालं असेल. परंतु कसं आहे, आता ती कदाचित चूक बरोबर योग्य काय ते आता ते कायदे दृष्टिकोनातून ते लोक बघतील अलग ध्यानामध्ये. परंतु तुम्ही आमच्या घरामध्ये येत आहे, आम्हाला मारहाण करताय, घरात घुसून मारताय. घरात घुसून मारताय, ते तुम्हाला योग्य वाटतंय. आणि हे मुलं गेटवर येऊन ते शिवगाय करतायत, ते तुम्हाला अयोग्य वाटतंय. अलग हे कसं आहे, तुम्ही घरात घुसून मारहाण करताय, आमच्या घरात येऊन मारहाण करताय आणि ते फक्त तुमच्या पुढे गेटवर उभे, म्हणजे घरात पण आले नाही, तरी तुम्ही त्यांच्या विरुद्ध तुम्हाला त्यांना तुम्ही गुन्हेगार साबित करताय किंवा त्याला करतो म्हणतात. तर हे कुठंतरी स्वतः पडताळून बघितलं पाहिजे. चुकलोय पहिल्यांदा आपण चुकल्यामुळं समोरचा माणूस त्या ठिकाणी चुकले गेलेत. म्हणजे आपण काय करतो, आपण तर गुन्हेगार आहेत, पण अजून समोरच्या माणसाला गुन्हा करण्यात माणूस प्रवृत्त करतो. ही एक point आहे. विनाकारण त्यांनी चिडून दिलं, चिडून चिडून नसतं दिलं तर हा प्रकार तो जर घडला. रात्री आला नसता, आपल्याला मारहाण केली नसती, तर कशाला मुलं त्यांच्या घरी गेली असती. म्हणजे मेन गुन्हेगार कोण आहे, आपण पहिल्यांदा गुन्हा केलाय. मग त्या ठिकाणी त्याला जे काही आवडलं नसतं- नंतर जी घटना घडली त्याचं तुम्ही समर्थन करता का? नाही, समर्थन तर अजिबात नाही. पहिलं पोलिसांच्या माध्यमातूनच ते व्हायला पाहिजे होतं. पण त्या ठिकाणी त्या एक ज्या राग लोकां- असतो. लोकांनी जे काही माझ्याबद्दल प्रेम असेल किंवा आपल्याला असं, आता समजा तुमच्या मुलाला जर कोणी मारलं तर तुम्ही त्या समोरच्या माणसाला जाऊन वडील या नात्याने तुम्ही काय करू शकाल, जाब विचारणार. जाब विचारणार. तसं त्या ठिकाणी बुवा एक आदराची व्यक्ती म्हणून हे लोक बघतात आपल्याकडं आणि थोडंसं आपल्या गुरुला किंवा आपल्या स्वामी भक्ताला मारण झाल्याबद्दल तो जो रोष आहे, तो रोष प्रकट करण्यासाठी त्या ठिकाणी ते गेले अलग ध्यानमध्ये. अच्छा, असा तो भाग होता. ठीक आहे. आता काय पुढं काय, आता पुढं- गुन्हे तर एकमेकांवर दाखल झालेले आहेत. आता त्यांचा प्रॉब्लेम काय मेन, का तुम्ही जो आवाज करता त्या आवाजामुळे त्यांना वैयक्तिक त्रास होतो. हां, आता ठीक आहे, हे बघा, आवाज फक्त आपला गुरुवारचा असतो, आठवड्यात गुरुवारचा आपला उत्सव असतो, त्या उत्सवाला स्पीकर आपल्याला लावायलाच लागतो. त्याला जो स्पीकर आता शासकीय दृष्टिकोनातून इथून पुढे शासकीय दृष्टिकोनातून जे काही सरकार आपल्याला ती काही लाईन असते, म्हणजे आवाजाची साऊंड सिस्टीम, डेसिबल मीटर. डेसिबल मीटर, त्या डेसिबल मीटरचा वापर करून कायद्याच्या कक्षेतला आवाज ठेवून तो आपल्याला साऊंड सिस्टीम त्या अर्थी करावा लागेल. त्यांना जर तो त्रास होतोय तर कायद्याच्या कक्षेमध्ये दुसरं कुणालाही त्रास न होणार आवाज. आता या ठिकाणी आपल्या शेजारी 100-50 फुटावर हे लोक आहेत, हे आपल्याबद्दल काही तक्रार करत नाही आणि एक 150, 200, 300 फूट अंतरावर जो माणूस आहे तो तक्रार करतोय. तर स्पीकर हे कारण आहे, पण तो जो राग काही वेगळाच आहे. पण द्वेष, मत्सर, भावना या माणसांना त्रास देण्याची जी वृत्ती आहे ती त्यांच्या अंतकरणात जास्त आहे. स्पीकरच्या आवाजापेक्षा दुसऱ्यातला मत्सर, द्वेष भावना ही जास्त आहे अलग ध्यानामध्ये. आणि म्हणजे आता इथून पुढे तुम्ही कायद्याचं पालन करून योग्य ते डेसिबल आणि योग्य त्या वेळेतच स्पीकर चालवणार. त्यांच्या सांगण्यावरून त्यांना त्रास होतोय ना, तर आपण योग्य पद्धतीने तो आवाज साहेबांना विचारून त्याचं व्यवस्थित त्यांची साऊंड सिस्टीमची परवानगी काढून त्या पद्धतीनं आपण ते चालूया, काय हरकत नाही. मग हे अगोदर केलं असतं तर हे प्रकार घडले नसते. नाही ना, कार्यक्रमाच्या उत्सवाला आम्ही आता सप्ताह असतो ना आपला, सप्त्याला आपली रिसर परवानगी असतेच अलग ध्यानामध्ये. साऊंड काही जास्त लावत नाही. आता तुम्हाला मी सांगतो, 4 ते 5 वर्ष त्या माणसाने आपल्याला साऊंड लावून दिलंच नाही अलग ध्यानामध्ये. तो आता इथं बघा, तो गुजरातला होता, मी मंदिरात होतो, त्याचा फोन आला मला, शिवाय दिल्या पहिल्यांदा, का स्पीकर लावलाय, का स्पीकर लावलाय. म्हटलं कुठं स्पीकर लावलाय. नाही, माझ्या माणसांनी मला सांगितलं तुम्ही स्पीकर लावलाय. हो म्हटलं, शेजारी लग्न आहे, त्या लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम आहे, तिथं स्पीकर लावलाय. हां, त्यांना लावू दे, तुम्ही नाही लावायचा स्पीकर. मग आता हे सांगा, हे स्पीकर दुसऱ्याचा आवाज चालतोय, चालतोय. हा, पण तुमचा आवाज तुमचा चालत आता नाही. इथं बघा, आमच्या टीव्हीला सुद्धा मांडे आहेत, त्यांच्या घरी त्या ठिकाणी कार्यक्रम चालू होता, हळदीचं गाणं होतं. आज म्हटलं आपल्या मंदिरात नाही स्पीकर, तिथं लग्न कार्य आहे ना मंदिरापुढे, तिथंच स्पीकर. हां, मग त्यांना चालतंय, त्यांना लावू द्या, तुम्ही नाही लावायचा स्पीकर. मग आता हे बघा तुम्ही, हा स्पीकर दुटप्पी वागणूक झाली. दुटप्पी वागणूक झाली. मग त्याचा इथं तुम्ही लग्न वगैरे तुम्हाला होतं एक्झाम्पल त्या हॉलमध्ये इथं. होता ना काय करतो, सोड्याचे लग्न असेल किंवा आरतीचे एखादं गोरगरिबाचं लग्न असेल, हे आपण शेजारी हॉल आहे आपला 85-81चा, त्याच्यामध्ये आपण ते लग्न काढून देतो. आणि 300-400 माणूस आपलं गुरुवारच्या आरतीला असतं. 100-1 लोकांचा समुदाय आला तर आपण गोरगरिबांचे लग्न कुठल्या प्रकारची अपेक्षा न आपण ठेवता त्या करतो. लग्नांचा त्या व्यक्तीला त्रास होतो. आता पुढे काय का तुम्ही नाही, लग्नाचा कुठं काय त्रास नाही, आवाजाचा. होतो स्पीकर. तेच झालं ना, तुम्हाला काय सांगितलं मी, का गुजरातवरून फोन येतोय, इथं हळदीचा कार्यक्रम आहे, तुम्ही स्पीकर लावायचा नाही, शिवाय दिल्या जातात, पण स्पीकर आपला नाही तिकडे. हा, मग त्यांना करू द्या, तुम्ही नाही लावायचा स्पीकर.
मग याच्यावरून तुम्ही तारतम्य हा करा. दुटप्पी माणूस आहे आणि दुटप्पी वेगळ्या पद्धतीचं याच्यामध्ये त्रास तुम्हाला त्रास देतोय, बाकी काय नाही. याच्यात द्वेष मत्सर हा पूर्ण भरलेला आहे. जे प्रेम वाटायला पाहिजे, जे आपुलकी वाटायला पाहिजे मंदिराविषयी देवाविषयी, त्यांनी जर देव स्वीकारला असता तर त्यांचं जीवन अतिशय सुखमय असं. तुम्ही देवाला देव तुमच्याजवळ आहे. मी त्याला सांगितलं तुम्हाला, हा मंदिर म्हणजे स्वामी तुमच्या शेजारी आहेत, अरुण नाही शेजारी. आम्ही तुमच्या शेजारी नाहीत. हा देव प्रत्येक पिढीलाच हा तुमचा शेजार देवाचा आहे, आमचा नाही. अलग ध्यानामध्ये तुम्ही देव शेजारला समजून त्या ठिकाणी तुम्ही राहा वागा. पण त्यांच्या ते लक्षात येत नाही. त्या ठिकाणी भजन चालू होतं त्यांच्याच भावकीतल्या माणसाचं. 5.5 महिन्याचा कार्यक्रम होता, भजन रंगात आलं होतं. मग तिथून खिडकून त्यांनी बोललं भजन बंद कर. अगदी 2 अभंग भजन असं भजन बंद करायला होतं त्यांनी. आता भजन 5.5 महिन्याचं भजन आहे. आता त्यांच्याच भावकीतल्या माणसं. किती वाजता चालू होतं ते भजन? अहो 5.5 महिन्याचा कार्यक्रम होता अलग ध्यानामध्ये. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं का त्यांनी ते भजन चालू असताना त्यांनी मगाशी काय म्हटले का 11 वाजेपर्यंत सुद्धा आवाज चालू असतो. अहो 11 वाजेपर्यंत नाही, एक जास्तीत 10 वाजेपर्यंत असतो अलग ध्यान. आणि ही आरती त्यांनी 4-5 वर्ष आमची बंद केली होती. आता गणेश भाऊ अध्यक्ष झाल्यानंतर ही आमची 6वी आरती आहे फक्त. हा काही खूप त्रास आहे असं काय, फक्त 6वा गुरुवार आहे आपला कुठला स्पीकर लावण्याचा. नाही त्यांनी स्पीकर आता जस्ट 6 महिने म्हणजे एक 6वी आरती म्हणजे 1.5 महिना झाला असं. ह्या 1.5 महिन्यामध्येच फक्त साऊंड लागला, त्यांनी पूर्ण बंद केला होता. मी त्याला घाबरत होतो का त्याला म्हणजे तो आपल्याला येईन त्रास देईल या उद्देशानं स्पीकर बंद म्हणजे बंद. फक्त आता स्पीकर कधी लावलाय आपण महाआरतीसाठी, हे आता 1.5 महिन्यामध्ये. साऊंडचा त्रास होतो, गाड्या लोकांनी पार्किंग केलं त्याचा त्रास होतो. अजून काय काय त्रास? अजून रात्री अपरात्री मोबाईलवरून टॉर्चिंग करणं, फोन करणं, अपशब्द बोलणं, शिवीगाळ करणं, असं त्याचं ते काय बोलतो तो म्हणजे फोन करून? न सांगण्यासारखं आहे. शिवीगाळ करतो डायरेक्ट. कारण काय? हा जागेच कारण दुसरं काहीच नाही. तू माझ्या जागेत येत, तुम्ही आमच्या जागेमध्ये आलात, जाग खाली करा. ते पहिल्यांदा ते भक्त निवास तिकडे तिथं वापर करायचा नाही, फक्त मंदिराचा वापर करायचा. हे गाईचा गोठा काढा, ते मला तिथे सापड करून घ्यायचंय. आणि त्याच्यामुळे त्यांनी माझा औदुंबर होता, त्या औदुंबरामध्ये केमिकल टाकून तो औदुंबर मारला. खालचं खोल काढ, वरचं खोल काढ, औदुंबर. हे तुम्ही सहन केलं, ही तुमची चूक होती एकदम 100%. तो औदुंबर पाडला तर पाडला. मी त्याचं अनालिसिस करणार होतो काय काय केमिकल त्याच्यामध्ये, पण तो संध्याकाळच्या याला तो औदुंबर त्याच्या घरी घेऊन गेला. मी समजलो या माणसांनीच त्या ठिकाणी औदुंबराचा बळी घेतलेला आहे. आमचा प्रदक्षिणेचा औदुंबर त्या ठिकाणी त्यांनी हे करून घेतला. शेजारी आम्ही नांदेड पद्धतीचं हे तयार केलं होतं, शोषखड्डा तयार केला होता. त्यांनी JCB आणून तो शोषखड्डा उद्ध्वस्त करून टाकला नांदेड पद्धतीचा. या ठिकाणी तुम्ही आता जर मंदिराच्या मागे गेले तर मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग बंद केलेला आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीने मला लाईट दिली होती, लाईटचा पोल त्या ठिकाणी तोडून टाकलेला आहे. तुम्ही ते जे मूळ मालकांचे वारस असेल त्यांना का नाही हस्तक्षेप? अहो ते काय ते मूळ मालक वारलेले, मयत झालेले. त्यांचं कोण वारस असेल ना? वारस आहे, त्यांचा मुलगा आहे, पण तो अजून कर्तृत्व नाही. ते मोजणी करायला हवं ना. आई आणि मुलगा 2 जण असतात ते. हा अलग ध्यानामध्ये आई आणि मुलगा असतात ते. अजून त्या ठिकाणी बोला त्यांनी आपल्याला लाईटीचे खांब तोडले. त्या ठिकाणी इथं खांबल्यावर आपण लाईट केली होती, लाईट तोडली गेली. मी माझ्या रूममध्ये झोपतो, त्या रूमचं त्यांनी दगड मारून काचा त्या ठिकाणी फोडलेल्या आहेत अलगण्यामध्ये. अशा अनेक प्रकारचे, पण ते आतापर्यंत सगळं पोटात साठवत गेलो. अजिबात त्या माणसाला कधी शब्दांना दुखावलं नाही, कधी अपशब्द बोललो नाही. अजून पण त्या दिवशी त्याने आला, तो मारत होता, मी त्याला अजिबात विचारलं नाही, अपशब्द अजिबात बोललो नाही, शिवीगाळ नाही, काही नाही. त्याचं ज्यावेळेला मन शांत झालं त्यांनी थांबवला, मारला. नंतर तो बाहेर गेला, त्याची बायको शिव्या देत होती, आईच्या अंगावर धावून येत होती, मुलगा त्या ठिकाणी शिव्या देत होता, तो त्रास देत होता. पण सगळं आपण आता कसं झालंय, आमच्या स्वामी भक्तांनी तो आवाज मारण्याचा ऐकलं झालं नाही. हा, आमच्या बाहेरच्या लोकांना समजल्यामुळं त्यांनी हा सगळं आता काय तीच रिपीट होते आपलं सगळं पूर्ण. तर प्रेक्षकांनो, खरं म्हणजे जे कवडे, सुनील कवडे यांनी आम्हाला फोन केला होता का त्यांनी असं सांगितलं की आमच्यावर अन्याय झालेला आहे, तुम्ही आमची न्यूज करायला या. तर आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमची न्यूज तर करू, पण समोरच्याच ही बाजू आम्ही ऐकून घेणार. तर आता आम्ही कुलोडे महाराजांच्या सोबत आहोत. श्री स्वामी समर्थ आपल्याला साक्षीला आहेत, सगळी आपबीती सांगितलेली आहे. मला तर इथं असं वाटतंय का हा जो प्रॉब्लेम आहे हा जागेचा आहे. एकतर महाराजांनी जागा घेतलेली आहे भलत्याच व्यक्तीकडून, आणि तो व्यक्ती आता हयात नाहीये, त्याचे वारस आहेत, पण वारस अज्ञान आहेत. ही जागा नक्की कुणाची आहे हे सिद्ध होणं हे खूप गरजेचं आहे. नाही, जागेचं आहे ना साहेब, 2 गुंठ्याचा आपल्याकडे स्वामीदेव सेंटरचा पूर्णपणे लिगली कागदपत्र खरेदी करत आहे, यांच्या नावाचा 7/12 देखील झालेला आहे. परंतु जागेचा वाद आहे. हे जे मंदिर आहे अतिक्रमण करून त्या ठिकाणी आपल्याला त्रास देत आहे.
हे जे मंदिर आहे तर त्यांचं म्हणणं आहे की ह्या मंदिरामध्ये आमच्या जागेमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे आणि महाराजांचं म्हणणं आहे की आम्ही योग्य जागेमध्ये आहे. हा एक राग असू शकतो. दुसरा राग आहे त्यांना आवाजाचा त्रास होतोय. महाराजांनी जवळजवळ कितीतरी वर्ष ते बंद ठेवलं, त्यांना त्रास होणं. पण जेव्हापासून गणेश कवडे हे जे ट्रस्टमध्ये आले आणि त्यांनी यांना सांगितलं की हा आनंद उत्सव आहे, हा माईक लावून सिस्टम लावून साजरा केला पाहिजे आणि गणेश कवडे यांच्याच नियंत्रण मार्गदर्शनाखाली ते साऊंड सिस्टम चालू करण्यात आली. आणि गणेश कवडे यांचे देखील त्यांचं काहीतरी आपसात वैमनस्य आहे. गणेश कवडे या ठिकाणी येतात आणि इतक्या वर्ष सगळं आवाज शांत असतो आणि गणेश कवडे आल्यामुळं आवाज वाढतो. हे कुठंतरी त्यांच्या मनाला कुठंतरी खटकत असेल, इगो प्रॉब्लेम असेल किंवा खरोखर त्या आवाजाचा त्रास देखील असू शकतो. कधी कधी काही गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात, परंतु वारंवार आलं तर काही लोकांना ते आवडतही नाही. कुणी नास्तिक असतं, कुणी नसतं, कुणी परिषदेत असतं, कुणी आजारी असतं. ठीक आहे, आता महाराजांनी तर सांगितलेलं आहे की इथून पुढं बा आम्ही कायद्याचं पालन करून आम्ही तर आवाजाचं वगैरे करू. परंतु महाराजांना अशा पद्धतीनं घरामध्ये घुसून त्यांनी मारहाण करणं गरजेचं नव्हतं, ते चुकीचंच होतं. आणि तेच नाही तर त्यांच्या मातोश्री आहेत, किती वय त्यांचं, 85, त्यांनाही धक्काबुक्की करण्याचं काही एक कारण नव्हतं. जर समजा तुम्हाला आवाज आवडत नाही तर तुम्ही पोलिसात तक्रार करू शकला असता. जर तुमचा जागेचा वाद आहे तर तुम्ही आपसामध्ये बसून, बोट जरा वर काय ना, वर बोट त्या कॅमेरामध्ये येईल. तर जर तुमचा जर आपसामध्ये वाद आहे तर तुम्ही त्या जागेची शासकीय मोजणी करून आणि त्याचं काहीतरी हे करायला पाहिजे होतं. असं न होता तुम्ही जर ही माझी जागा आहे, ती माझी जागा आहे आणि खाजगी मोजणीमधून काय सिद्ध होऊ शकत नाही. हा तुम्ही सरकारी मोजणी आणा आणि हा वाद मिटवा. बरोबर आहे. जर त्यांची जर जागा तुमच्या हातीत निघाली मग काय भूमिका तुमची? आता जे आपलं तक्रार नाही नाही, उद्या सरकारी मोजणी बोलवलीच काय दोन्ही त्याला पर्याय बाजू. असा आहे का जो मूळ मालक आहे रामसिंग बाळकृष्ण कवडे त्यांनी आपल्या जागा दिली आहे. मग जी तेवढी जागा निघल ती जागा त्या ठिकाणी त्यांच्या क्षेत्रातून जे राखीव त्याच्यातून ते काढून देऊ शकतात. समजा 1 गुंठा निघाली, 2 गुंठा निघाली, काय निघाल ती जागा ते मूळ जो मालक आहे त्यांच्या क्षेत्रातून त्यांना दिली जाते. मग त्यांच्या तो अन्याय होणार नाही. मग त्यांनी दम काढला पाहिजे फक्त का आपल्याला तर महाराजांची भूमिका काय मला काही वाईट वाटत नाही. आता काय आहे, एकतर हे बांधकाम पक्क झालेलं आहे आणि पक्क बांधकाम इतक्या दिवस त्यांना जर वाटत होतं आमच्या जागेत, त्यांनी तेव्हा याला हरकत करून हे काम शासकीय मार्गाने किंवा तोंडी बोलून हरकत करायला लागत होती. परंतु मला काही यावेळी असं काही झाले असं वाटत नाही. पण आता ठीक आहे, जर ही जागा जर समजा त्यांच्यामध्ये आली तर त्या बदल्यात दुसरी जागा त्यांनी त्यांची मूळ मालकांची फ्रंटलाच घ्यावी असं यांचं म्हणणे. काय नाही देतील नाही. आता तुमचं रस्त्याच्या कडेला आहे, मग त्यांना बी रस्त्याच्या कडेलाच द्यावं लागेल. ते आमचा विषय नाही, तो तुमचं तुम्ही बघा. तर मग अशा पद्धतीचं हे महाराजांना मारहाण होणं वगैरे हे तर योग्य नाहीये. परंतु यापेक्षा अजून एक दुर्दैवाची बाब आहे. आता त्यांनी चूक केली म्हणून आपण एक चूक करायची नसते. मग त्याच्यातून आपल्यामध्ये काय फरक आहे? महाराज म्हणतात का ठीक आहे ते रागाच्या भरात झालं, ठीक आहे, मग त्यांनी पण रागाच्या भरात केलं होतं. मग दोघांच्याही याच्यामध्ये चुका आहेत. ठीक आहे, महाराजांनी ज्या लोकांनी त्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर महाराज तर तो हल्ला तर चुकीच्या पद्धतीने होता, शिवीगाळ घाणेरडी होती. तुमच्यावर त्यांनी हल्ला केला, 100% त्यांना सजा मिळाली पाहिजे. परंतु असं समजा यांनी इकडे हे केलं म्हणून आपण बी तेच करायचं, तर मग याला रामराज्य किंवा कायद्याचं राज्य म्हणत नाही. तर अशा पद्धतीनं तो जे गणेश कवडेंच्या नेतृत्वाखाली जमाव जो आला आणि त्यांनी जे इथं जो उल्लंघनाचं असं आपण म्हणू शकतो, कारण की ह्यांनी बी इकडं कुटाणा केला आणि त्यांनी तेच केलं. तर मग ह्या अशा पोलिसांनी सुद्धा यांना समज दिली पाहिजे. आणि विषय सोपा आहे, महाराज एक खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि संयमी आहेत, खूप चांगलं बोलतात. हा विषय काय वाढायची काही आवश्यकता नव्हती. फक्त दोन्ही पार्ट्यांनी एकत्र यायचंय, पोलिसांनी थोडीशी मध्यस्थी करायची गरज आहे. हा युगो प्रॉब्लेम आहे. युगो प्रॉब्लेम या दोघांनी केला म्हणजे हे बाबा नाही, तथाकथित कोणी असतील ती, तर ह्याच्यामध्ये सहजतेने मार्ग निघू शकतो. तर माझी पोलिसांना विनंती आहे, बाबांना ज्यांनी मारहाण केली नक्कीच त्यांच्यावर शासन झालं पाहिजे आणि त्यांचं काय असेल त्यांची तक्रार त्यानुसारही शासन झालं पाहिजे. परंतु ह्या घटना पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून पोलिसांनी इथे येऊन दोन्ही पार्टीची एक मिटिंग लावावी, दुसऱ्या कोणाचा हस्तक्षेप नसू द्यावा. मग गणेश कवडे असतील किंवा इतर कुणी असतील, कारण की ते आता 1.5 महिन्यापूर्वी हे झालेत, सगळी जागा यांची आहे.
यांनी दोघांनी बसावं आणि पोलिसांनी किंवा थर्ड पार्टीने बसून हा विषय मिटवावा. त्याला कारण म्हणजे जर तिसरा माणूस आला तर यांचं परत राजकीय वगैरे युगो प्रॉब्लेम होईल आणि विनाकारण हे त्रास होईल. तर जुन्नर टाईमच्या सगळ्या प्रेक्षकांना मी मगाशी सांगितलं होतं की त्या माणसांची बाजू दाखवली, तसं या बाबांची देखील आहे. या बाबांची देखील बाजू ही प्रामाणिकच आहे, ती सुद्धा आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. धन्यवाद.